सासू तुला बोलणार आहे. तू किती काही कर, किती तू पंतप्रधान असू दे, पण तुझी सासू तुला बोलणारच. अशी जगात एकही सासू नाहीये, नसणार आहे, की ती सुनेला बोलणार नाही. हं, पण ते बोलणं काही क्षणापर्यंत कालावधीसाठी असतं. हं, तू थोडंसं समजून घे. तू तिच्यासाठी 10 पावलं चाल. हं. ती एक पाऊल असं टाकेल ना, की तू म्हणणारच नाही, की मी वेगळ्या घरात आली. तुला ते तुझंच घर वाटायला लागेल. पण पहिलं स्ट्रगल बाजू बघून घे, हं. समजून घे. सगळं होणार आहे, भांडणं होणारच आहे. तुला खूप असं आहे ना, इतकं गुदमरल्यासारखं होईल ना, यार मी कुठे आले? काय केलंय? असं खूप होतं. पण हे नवीन-नवीन होतं. एक मासे एका पाण्यात राहतात ना, त्याच्याशी वैर नाही करायचा कधी. हं. कारण ती आपली माणसं असतात. आपल्याला आयुष्यभर त्यांच्याशी जोडायचं असतं. बरोबर. तुझे मित्र-मैत्रिणी असले बाहेर, ते काय आयुष्यभर नाही राहायचं तुला. बरोबर आहे. तिकडे नाही पटलं, चल फुट, गेला उडत. हं. तसं इथे नाही. इथे नाही चालणार. इथं समजून घ्या. हे नातं शेवटपर्यंत टिकणार आहे. ती हं. बाई तुला कामाला येणार आहे. तुझ्या मुलाबाळांना कामाला येणार आहे. उद्या तुला नोकरी करायची आहे. तुझं मूल कोण? तुझे सासू बरोबर इतकं आहे. सुंदर मूल तुझं कोण सांभाळणार आहे? हं. तिला जी माया लागणार आहे नातवाविषयी, ती दुसऱ्यांना नाही लागणार. म्हणून तू आत्ता काळजी घे ह्या गोष्टींची. म्हणून हे प्री मॅरेज काउन्सिलिंग खूप महत्वाचं असतं.